देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट यूजी पेपरफुटी प्रकरणात आता आणखी एक मोठी आणि धक्कादायक घडामोड आपल्या समोर आली आहे। या संपूर्ण प्रकरणात लातूरमधील प्रसिद्ध RCC क्लासेसचे संचालक आणि केमिस्ट्रीचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजे CBIने ताब्यात घेतल्याची माहिती आत्ता समोर आली आहे। या कारवाईमुळे संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा खळबळ माजली असून नीट पेपर फुटीचे धागेदोरे थेट महाराष्ट्रातील कोचिंग क्लासेसपर्यंत पोहोचल्याची चर्चा रंगू लागली आहे। विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून CBIचे पथक लातूरमध्ये तळ ठोकून असल्याची माहिती आधीपासूनच समोर येत होती। आता प्राध्यापक मोटेगावकर यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे तपासाला मोठे वळण मिळाल्याचे मानले जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार CBIच्या अधिकाऱ्यांनी गेल्या 3 दिवसांपासून लातूर शहरात विविध ठिकाणी तपास आणि चौकशी सुरू ठेवली होती। या तपासादरम्यान RCC क्लासेस आणि त्यांच्याशी संबंधित काही व्यक्तींची कसून चौकशी करण्यात आली। त्यानंतर प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांना पुण्यातील CBI कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले। तिथे त्यांची रात्रभर चौकशी करण्यात आली। आज सकाळी पुन्हा चौकशी सुरू ठेवण्यात आली आणि नंतर त्यांना पुन्हा अटक करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे। या संपूर्ण घडामोडीमुळे लातूर शहरामध्ये आता मोठी चर्चा सुरू झाली आहे। नीट परीक्षा ही देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा मानली जाते। दरवर्षी लाखो विद्यार्थी डॉक्टर होण्याचे स्वप्न घेऊन ही परीक्षा देतात। अशा महत्त्वाच्या परीक्षेत पेपरफुटी झाल्याच्या आरोपांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। यापूर्वी या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे झाले होते। काही आरोपींना अटक करण्यात आली होती। मात्र आता या प्रकरणात मोठ्या कोचिंग क्लासेसचे नाव समोर येऊ लागल्याने तपास अधिकच गंभीर बनला आहे। तपास यंत्रणांच्या माहितीनुसार नीट परीक्षेपूर्वी काही विद्यार्थ्यांना गेस पेपरच्या नावाखाली प्रश्नसंच पुरविण्यात आले। विशेष म्हणजे त्या गेस पेपरमधील तब्बल 42 प्रश्न हे प्रत्यक्ष नीट परीक्षेत तंतोतंत आल्याचा दावा करण्यात आला आहे। याच मुद्द्यावरून CBIने तपासाची दिशा खाजगी कोचिंग क्लासेसकडे वळवली। काही क्लासेस संचालक आणि आधी अटक करण्यात आलेला आरोपी PV कुलकर्णी यांच्यातील संबंधाचा तपासही सुरू करण्यात आला आहे। याच चौकशीतून प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांचे नाव समोर आल्याचे सांगितले जात आहे। दरम्यान CBIच्या तपासात नांदेड, नाशिक आणि पुणे येथूनही महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याचे समोर येत आहे। काही संशयित व्यक्तींचे कॉल रेकॉर्ड, आर्थिक व्यवहार आणि विद्यार्थ्यांशी असलेले संपर्क यांची माहिती तपास यंत्रणा गोळा करत आहे। अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांचीही चौकशी केली जात असल्याची माहिती मिळत आहे। या प्रकरणात मोठ्या रॅकेटचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। अनेक राज्यांमध्ये तपासाचे जाळे पसरवण्यात आले आहे। प्राध्यापक शिवराज मोटेगावकर हे लातूरमधील शिक्षण क्षेत्रातील एक परिचित नाव मानले जाते। RCC क्लासेस हे वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांसाठी प्रसिद्ध कोचिंग संस्थांपैकी एक मानले जाते। त्यामुळे त्यांच्या अटकेची बातमी समोर येताच विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। सोशल मीडियावरही या प्रकरणाची मोठ्या प्रमाणावरती चर्चा सुरू झाली आहे। अनेकांनी नीट परीक्षेच्या पारदर्शकतेवरती प्रश्नचिन्हच उपस्थित केले आहेत। लातूर हे शिक्षणाचे हब म्हणून ओळखले जाते। राज्यभरातून विद्यार्थी येथे नीट आणि JEE सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी येतात। त्यामुळे या शहरातील कोचिंग क्लासेसवर विद्यार्थ्यांचा मोठा विश्वास असतो। पण आता या प्रकरणामुळे त्या विश्वासालाच तडा गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे। काही पालकांनी या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी देखील केली आहे। CBIने प्राध्यापक मोटेगावकर यांच्या लातूरमधील घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे। तसेच RCC क्लासेस परिसरातही सुरक्षा वाढवण्यात आली आहे। काही महत्त्वाचे दस्तऐवज, संगणक आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे तपासासाठी जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। तपास यंत्रणा या उपकरणांमधून ईमेल, चॅट्स आणि इतर डिजिटल पुरावे तपासत आहे। आर्थिक व्यवहारांचीही चौकशी केली जात असून काही संशयास्पद व्यवहार आढळल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे देशातील परीक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा
गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। यापूर्वीही विविध राज्यांमध्ये पेपर फुटीची प्रकरणे समोर आली होती, मात्र नीटसारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत असा गैरव्यवहार झाल्याचा आरोप अत्यंत गंभीर मानला जात आहे। लाखो मेहनती विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता देशभरातून होत आहे। विद्यार्थ्यांमध्ये सध्या मोठी नाराजी आहे। अनेक विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त करत पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी केली आहे। काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की जे प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा देतात त्यांच्यावर हा अन्याय आहे। जर काही लोक पैसे आणि संपर्काच्या जोरावर प्रश्नपत्रिका आधी मिळवत असतील तर मेहनती विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे। राजकीय स्तरावरही या प्रकरणावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर आणि परीक्षा व्यवस्थापन करणाऱ्यांवर ही टीका सुरू केली आहे। नीट परीक्षेची विश्वासार्हता धोक्यात आल्याचा आरोप केला जात आहे। काही नेत्यांनी संसदेतही हा मुद्दा उपस्थित करण्याचे संकेत दिले आहेत, तर दुसरीकडे केंद्र सरकारने दोषींवरती कठोरात कठोर कारवाई केली जाईल असे देखील स्पष्ट केले आहे। तपास यंत्रणांना या प्रकरणात आणखी काही मोठे नावे समोर येण्याची शक्यता वाटत आहे। काही खाजगी कोचिंग क्लासेस, एजंट्स आणि शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली आहे। पुढील काही दिवसांमध्ये आणखी अटक सत्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। CBIकडून डिजिटल पुरावे आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू असून या रेकॉर्डचे संपूर्ण जाळे उघड करण्याचा प्रयत्न केला जात आहे। दरम्यान पालक आणि विद्यार्थ्यांनी सरकारकडे पारदर्शक आणि सुरक्षित परीक्षा प्रणालीची मागणी केली आहे। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर नियम आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याची गरज व्यक्त केली जात आहे। काही शिक्षण तज्ज्ञांनी ऑनलाईन मॉनिटरिंग, प्रश्नपत्रिका सुरक्षेसाठी अत्याधुनिक एन्क्रिप्शन आणि परीक्षा केंद्रांवर अधिक कडक नियंत्रणांची गरज अशी मागणी केली आहे। ऐकूनच नीट पेपरफुटी प्रकरण आता केवळ एक पेपरफुटी पुरते मर्यादित राहिले नाही, तर देशातील संपूर्ण परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करणारे प्रकरण बनले आहे। प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांच्या अटकेनंतर या तपासाला आणखी वेग मिळण्याची शक्यता आहे। येत्या काळात या प्रकरणातून आणखी कोणती मोठी नावे समोर येतात याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे।